उमराणे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मोठा भाऊ रावण देवरे तर व्हाईस चेअरमनपदी पोपट सुखदेव देवरे यांची बिनविरोध निवड। उमराणे विविध कार्यकारी सोसायटीमधील आवर्तन पद्धतीनुसार माजी चेअरमन सुनील दत्तू देवरे व व्हाईस चेअरमन सुरेश शामराव देवरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता। परिणामी रिक्त झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी आज दिनांक 6 जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या कार्यालयात संचालकांची बैठक बोलविण्यात आली होती। या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। त्या अनुषंगाने चेअरमन पदासाठी मोठा भाऊ देवरे यांचे नाव संचालक किरण देवरे यांनी सुचविले, त्यास सुनील देवरे यांनी अनुमोदन दिले। त्याचबरोबर व्हाईस चेअरमन पदासाठी पोपट देवरे यांचे नाव वसंत पवार यांनी सुचविले, त्यास नलिनी देवरे यांनी अनुमोदन दिले। त्यांच्या नावास अन्य संचालकांचा विरोध नसल्याने तसेच निर्धारित वेळेत त्यांचेच एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित असलेले निबंधक कार्यालयाचे अध्यासी अधिकारी ज्ञानेश्वर अहिरे यांनी चेअरमनपदी मोठा भाऊ देवरे यांची तसेच व्हाईस चेअरमनपदी पोपट देवरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले। निवडीप्रसंगी संचालक सचिन देवरे, संगीता देवरे, माणिक देवरे, सुरेश देवरे, बाळासाहेब देवरे, भगवान माने, संजय झाडे, डॉक्टर दिनेश जैन, साहेबराव देवरे, हिरामण देवरे आदींसह रमेश देवरे, अशोक देवरे, संजय देवरे, समाधान देवरे, ईश्वर देवरे, गोरख देवरे, सुभाष देवरे, बापू देवरे, पंकज देवरे, बापू पवार, हेमंत देवरे, रामराव देवरे, सुदाम देवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सचिव व्ही.टी. देवरे, लेखापाल सुधीर देवरे, लिपिक सुरेश देवरे, अरुण मोरे यांनी मदत केली। दरम्यान बिनविरोध निवड जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बँक तज्ज्ञ व स्वीकृत संचालकांची ही निवड। चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीबरोबरच बँक प्रतिनिधीपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती रतन विठोबा देवरे तर संचालकपदी रत्नाकर शिवाजी देवरे तर स्वीकृत संचालकपदी भिला पंडित देवरे यांचीही बिनविरोध निवड यावेळी करण्यात आली। S9 TV न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार, चिंचवे। नमस्कार, प्रथमतः तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। उमराणे कार्यकारी सोसायटीच्या रोटेशन पद्धतीनुसार आज या कार्यालयामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली काय सांगणार? आज खऱ्या अर्थाने आमचं ज्या वेळेस पॅनल निवडून आलं त्यावेळेसच आमचे सगळं प्लॅनिंग ठरलेलं होतं। आवर्तन पद्धतीने जास्तीत जास्त आपल्या सभासदांना आणि संचालकांना कसं पदावर बसवता येतील आणि सर्वांना कशा पद्धतीने न्याय देता येईल या पद्धतीने आम्ही ठरवलेलं होतं। त्यानुसार आजच्या तारखेला मोठा भाऊ रावण देवरे यांना आम्ही बिनविरोध एकमेव अर्ज आल्यामुळे आणि एकच अर्ज होता, आमचं सर्व संचालक मंडळ त्यांच्याबरोबर होतं, त्याच्यामुळे त्यांची चेअरमनपदी व पोपट सुखदेव देवरे यांची व्हाईस चेअरमनपदी एकमताने एकमुखाने आणि सर्व संचालक मंडळांनी त्यांना आज या ठिकाणी या पदावर बसवलेला आहे। या ठिकाणी कोण कोण उपस्थित होता आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया? आजच्या तारखेला DDR ऑफिसवरनं ज्ञानेश्वर अहिरे हे निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेले होते। त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि चेअरमन व्हाईस चेअरमन सुनील दत्तू देवरे, मी स्वतः आणि सुरेश देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही मीटिंग ठरवण्यात आली आणि त्यामध्ये चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडणुकीचं प्रक्रिया पार पडली आहे। त्याच्यावरती विराजमान झालेल्या कशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली? आमचे तिसऱ्या आघाडीचे पॅनल पूर्ण पॅनल निवडून आलं। त्याच्यात आवर्तन पद्धतीने 12 महिन्याचे रोटेशन पद्धतीने जे ठरलेलं होतं त्याच्याप्रमाणे पहिले चेअरमन आमचे सुनील शेठ त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मग सर्व संचालक मंडळाने आमचे नेते रतन विठोबा, भिला पंडित, रत्नाकर देवरे, आमच्या तिसऱ्या आघाडीचे पूर्ण कार्यकर्ते सुनील शेठ यांनी ठरवून माझं नाव चेअरमन पदासाठी निश्चित केलं आणि ते सर्व संचालक मंडळाने मला एक चेअरमन पदात एक मताने म्हणजे बिनविरोध निवडून दिलं। त्याबद्दल मी माझ्या संचालक मंडळाचे आभार मानतो आणि आमच्या नेत्यांचे पण आभार मानतो।
तुम्ही चेअरमनपदी आज तुमची निवड झालेली आहे, खुर्चीवरती विराजमानही झालेले आहेत. त्या निमित्ताने आमच्या चॅनलकडून तुम्हालाही पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.